माई, घास घेतलाय खरा, पण माधवास आणि भाऊजींना दूध आणि फळे नेऊन दिलीस ना? होय ताई. मग ठीक आहे. ताई, आज रात्री कुळीत घालू का भिजत? तुमच्या भाऊजींना परवा उसळ हवीये. अगं मग त्यात विचारायचंय काय? घाल की भिजत. काय ग? काय करतेस? काय नाही. काय ग रमा? काय करत होतीस? आणि दादाने तुला अभ्यासाला बसवले होते ना? तुला उचकी लागली तर तू पाणी प्यायला खाली आलीस. तर तुला पाणी पिऊन लगेच अभ्यासी किती यायला पाहिजे होते. अभ्यास केला नाहीस तर दादा ओरडेल हा. आणि काय करत होतीस तू इथे? काय नाही. काय कसली गडबड चालू आहे? दुधात हळद टाकायची विसरले होते, म्हणून दुसरे दूध आणले. आणखी काहीतरी विसरला आहात आपण. नाही. नाही कसे? फार महत्वाची गोष्ट विसरला आहात आपण. खरंच नाही. दाखवा बरे काय अभ्यास केला आज ते. बघा बुवा, आम्ही दूध प्यावे असे जर आपणास वाटत असेल तर आता मुली लक्षातच ठेवा. आम्हा आज दूध आणले की लगेचच अभ्यासात बसावयाच. आणि रमा, जरा हसा बरे. बसा. एक पाव पाव की, दोन पाव वर्धा, तीन पाव पाव. अरे आबा गप बस. चाललोय ना आपण शाळेत, मग तिकडे बोलू ना. बरं. का रे, आता का थांबलास? चल हे धर, मी आलोच. आता कुठे चाललास तू? कालची गंमत नाही का, ती कळीच तोडून टाकतो. आपल्याला गंमत दाखवत नाही का? थांब, आलोच मी. अरे पण बाळा, तो तुझ्याकडून जो अभ्यास करून घेतो ना, तो तुझ्या भल्यासाठीच हो. आज नाही पटायचे तुला माझे म्हणणे, पण मला मुळी पटवूनच नाही घ्यायची. मला नाही आवडत अभ्यास करायला. फारच गुस्सात दिसते स्वारी. काय बरे केले म्हणजे कळी खुलेल आमच्या रमाची. कळी, कळी, आजी कळी, आपली गंमत. आजी बघते फुलली आहे का? नाही नाही दादा, दादा माझे ऐका. लग्नाच्या वेळची सारी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली होती, तरीही तुम्ही राग सोडायला तयार नाही आहात. मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? ही पुण्यास येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. दादा अहो, जावई काय म्हणतील, व्याही काय म्हणतील? लग्नाच्या वेळेला काही म्हणाले नाहीत ना, मग आता काही म्हणो अथवा न म्हणो काय फरक पडणार आहे? पण मला फरक पडतो दादा. मी आपली मनापासून क्षमा मागितली आहे, व्याह्यांनी क्षमा मागितली. दादा हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण हा राग सोडा आणि आमच्या सोबत पुण्यात चला. ते शक्य नाही. दादा दादा अहो. इथं रमावानीच रडते. काय रे, काय केलेस? तूच रडवलेस ना रमावानीला? अरे बोल. अरे तू का उगीच खोडी काढलीस तिची? आपल्याला दादाने सांगितलंय ना की तिच्याशी मिळून मिसळून वागायचे, तिची काळजी घ्यायची, तिला कधी त्रास नाही द्यायचा. अरे मग का तोडलीस ती कळी? आता काय ऐकणार? आता ताई काकूकडून मार खायचा, पण मी ती कळी तोडलीच नाहीये. काय? झुले